आता तुम्हाला दिसत आहे स्ट्रीप फुटिंग शॅलो फाउंडेशनचा पहिला प्रकार. या प्रकारामध्ये लोड बेअरिंग वॉल जे असतात त्या लोड बेअरिंग वॉल्सवरून जे लोड ट्रान्सफर होते जमिनीकडे तेव्हा त्या स्ट्रीप फुटिंगची गरज भासते. आणि त्यानंतर आहे स्प्रेड और आयसोलेटेड फुटिंग. स्प्रेड आणि आयसोलेटेड फुटिंग हे जे आहे ते नेहमीच वापरले जाते, म्हणजे कॉमनली यूज होते. जे नॉर्मली आपण फ्रेम स्ट्रक्चर बघत असतो तर त्यामध्ये स्प्रेड किंवा आयसोलेटेड फुटिंग हा प्रकार जो आहे तो वापरला जाते. त्यानंतर कंबाईन फुटिंग किंवा त्यालाच म्हणतात कॅन्टिलिव्हर फुटिंग. आता कॅन्टिलिव्हर म्हणजे काय? कॅन्टिलिव्हर हे आपण एकाच याच्यामध्ये एका स्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त ऐकतो. तो म्हणजे आहे छज्जा. छज्जा हा नेहमी कॅन्टिलिव्हर म्हणजे एका बाजूला फिक्स असतो आणि दुसऱ्या बाजूला फ्री एंड असते त्याचा. तर या कंबाईन फुटिंग आणि आयसोलेटेड फुटिंगमध्ये जे आहे ते साम्य दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर मॅट और राफ्ट फाउंडेशन. मॅट फाउंडेशन म्हणजे चटई. मॅट म्हणजे चटई. तुम्ही बघितलं आहे चटई जी आहे ती खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेली असते. तर या मॅट फाउंडेशनमध्ये हे जरी आपण बघितलेलं आहे की शॅलो फाउंडेशनचा प्रकार आहे, तर हे जास्ती डीपमध्ये याचं फाउंडेशन न घेता हे एरियामध्ये जास्तीत जास्त एरियामध्ये पसरलेलं असते. आणि त्यानंतर डीप फाउंडेशन. आता त्यानंतर डीप फाउंडेशनमध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे पाईल फाउंडेशनचा. या पाईल फाउंडेशनमध्ये कन्स्ट्रक्शनची कॉस्ट जी आहे ती कन्सिडर करून आणि जमिनीची जी कंडिशन आहे ती कन्सिडर करून आपण तिथे पाईल फाउंडेशन हे वापरले जाते. त्यानंतर पियर फाउंडेशन थर्ड नंबरचं आहे पियर फाउंडेशन. तर या पियर फाउंडेशनमध्ये लोड जे आहे ते शॅलो फाउंडेशननी ट्रान्समिट जर नसेल होत, या शॅलो फाउंडेशननी जर हे पियर फाउंडेशनमध्ये लोड जे आहे ते ट्रान्समिट नसेल होत, तर तेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये पियर फाउंडेशन जे आहे ते वापरले जाते. आणि त्यानंतर कॅशन फाउंडेशन. कॅशन फाउंडेशनमध्ये हे फाउंडेशन वॉटर टाईट स्ट्रक्चर. वॉटर टाईट म्हणजे जिथे पाण्याचा वापर म्हणजे पाणी जे आहे ते तिथे अडवल्या जाते किंवा त्याच्यापासून वीज निर्मिती होते अशा ठिकाणी, जसं डॅम झालं. त्यानंतर ब्रिज जे आहे, आता ब्रिज कोणत्याही प्रकारचा असो तर तिथे आपण कोणता कॅशन फाउंडेशन जे आहे ते वापरले जाते. तर अशा प्रकारे आपण इथे थोडक्यात माहिती घेतलेली आहे फाउंडेशनची. तर ही नक्की तुम्हाला पुरेशी आहे बेसिक ऑफ फाउंडेशनसाठी. नमस्ते.